पण जी लहानपणीची जी शरीरामध्ये एक आग निर्माण होते ना वर्दीबद्दल, 1600 मीटर नाव आहे आता सुद्धा अंगावरती लहरी येतात. 1600 नाव ऐकलं का स्वप्न वरात ठेवून बिना प्रॅक्टिसचं उतरणं म्हणजे मूर्खाचं लक्षण. परिस्थितीवरती मात करून जो उभा राहतो तो सैनिक. कलर मध्ये हात घातला, लात मारली, हो बाहेर. त्यांच्या एका नोटचं माझं 1600 मीटरचं पाणी झालं ना. 5 रुपये घेतल्यानंतर सुद्धा माझा आनंद असा झाला की ठीक आहे, 5 रुपये मध्ये आपल्याला एखादा बिस्किटचा पुडा तर येईल. कोल्हापूरच्या भरतीला आम्ही दोघं पण जोश आणि होश तेजी के साथ रवाना. ट्रेनिंग झाल्यानंतर आठवण म्हणून की पायाची आपली स्किन असते ना खालची, ते सुद्धा आम्ही आठवण म्हणून ठेवले आजपर्यंत घरात. म्हणतात ना, हिंद देश के निवासी सभी जन एके, रंग रूप वेशभूषा चाहे अनेको. 100 माणसामध्ये जरी एक जवान उभारला तरी त्याला ओळखतात. जय हिंद मेजर साहेब. जय हिंद सर. तर प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आपण आर्मीमध्ये भरती व्हावं. येस, बरोबर. आम्हाला तुम्हाला खूप गोष्टी विचारायच्या आहेत. सुरुवात तुम्ही कशी केली किंवा सुरुवात करताना काय तुम्हाला प्रॉब्लेम आले. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आर्मीमध्ये जायचं असं तुमच्या डोक्यात आलं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय होतं किंवा तुम्हाला इन्स्पायर कोणी केलं किंवा तुमच्या डोक्यात हे विचार कसे आले? सर, प्रश्न तुमचा 1 नंबर प्रश्न आहे. लहानपणापासूनची जे खेड्यातील मुलांची एक इच्छा असते की मोठं होऊन व्हायचं काय. आपण साधारणतः खेड्यागावातली मुलं पोलीस किंवा आर्मी 2 ऑप्शन असतात. त्याच्यानंतर जे हुशार आहेत किंवा जे विद्यार्थी घडणार आहेत, म्हणजे ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली असते, ते विचार करतात डॉक्टर किंवा इंजिनियर. ज्यांच्या घरची परिस्थिती किंवा ज्यांच्या घरचे आई वडील शेतात काम करतात, शेतमजूर आहेत, त्यांची मुलं साधारणतः पोलीस किंवा आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न ठेवतात. आणि त्याच एका गरीब कुटुंबातील मी पण. साधारणतः वडील माझी शेती बैलावरती दिवसभर कष्ट करून, आई पण शेतामध्ये कष्ट करून कमवणार आहे. लहानपणी 4थीला किंवा 5वीला असताना आम्ही शेतामध्ये त्यांचा न्याहारीचा डबा घेऊन जायचो. वडिलांचं स्वप्न होतं की आपल्या 3 मुलापैकी एखादा मुलगा जॉबला लागावा. मग साधारणतः लहानपणी 4थीला 5वीला असताना आपली हाईट कशी, लहान मुलांची हाईट म्हणजे वाटतं ना की हा लहान आहे याची काय. मग मी विचारायचो वडिलांना की मला मिलिटरीमध्ये जायचं आहे, मला मिलिटरीमॅन व्हायचं आहे. तर वडील म्हणायचे की तुझी उंची कमी आहे त्यामुळे तू काय होणार नाही, म्हणजे असं वाटायचं. मग त्या टायमाला वाईट वाटायचं मनामध्ये, आपली उंची कमी आहे. मग मधल्या भावाची हाईट जास्त होती, तर त्याला म्हणायचे तुला मिलिटरीमध्ये पाठवतो आणि तुला आपण काहीतरी शिकवून काहीतरी करू. पण जी लहानपणीची जी शरीरामध्ये एक आग निर्माण होते ना वर्दीबद्दलची किंवा कशाबद्दलची असू ती. एखादा जवान सुट्टीला आला त्याला बघून किंवा एखादा पोलीस सुट्टीला आला किंवा जे चीड निर्माण होते ना, ती मनातून जात नसते. जी 4थीच्या वर्गात असताना जी चीड निर्माण झालेली होती, त्या चिडीने आजपर्यंत म्हणजे इथंपर्यंत पोहोचण्याचं काम त्यानेच केले. 4थीपासूनचा जो प्रवास आहे तिथून जी सुरुवात केली या वर्दीला मिळवण्यासाठी, जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं नंतर जसं जसं एज वाढलं, 4थीमध्ये असताना साधारणतः लहान वयामध्ये कळत नसतं की मोठं झाल्यानंतर हाईट किती वाढणार आहे वगैरे. साधारणतः 8वी 9वी 10वी झाली. 8वी ते 10वीपर्यंत सायकलवरती शिक्षण घेतलं. ग्रामीण भागातून गेल्यानंतर मुलांना हायस्कूल लेवलला काय गोष्टींना फेस करावं लागतं, कारण गावाकडचं शिक्षण आणि तालुक्याच्या लेवलच्या शिक्षणामध्ये खूप फरक असतो. मग त्या टायमाला 7वीला असताना 80% मार्क होते गावात खेडेगावात. पण ज्या टायमाला आपण जास्त मुलामध्ये मिस होतो त्या टायमाला आपली क्वालिटी कळते की आपण काय आहोत. बरोबर. मग तिथे गेल्यानंतर एक प्रसंग असा झाला की 9वीला असताना भूमितीमध्ये 60 पैकी 60 मार्क पडले. बरं. आणि बीजगणितमध्ये 1 मार्क पडला. भूमितीला ज्यावेळेस 60 पैकी 60 पडले त्यावेळेस सरांनी समोर बोलवून म्हणजे स्वागत केलं. आणि नेक्स्ट डेला बीजगणिताचा रिझल्ट लागला. मग बीजगणिताच्या रिझल्टला पुढे जाणार कसं मी? 1 मार्क. संतोष दसाडे प्लीज कम. 1 मार्क. मग जी काल मुलं हसत होती म्हणजे टाळ्या वाजत होती, ते आज मुलं हसायला लागली. त्या दिवशी मनामध्ये जी चीड निर्माण झाली अभ्यासाची की बीजगणिताचं पुस्तक त्या दिवशी पकडलं की नेक्स्ट परीक्षेला बीजगणिताला 60 पैकी 60 मार्क पडले. असं असतं म्हणजे की ज्या विषयात आपण पाठीमागं आहोत त्या विषयाला आपल्याला जर घ्यायचंच असेल तर आपल्याला रात्रंदिवस झटावं लागतं. कंटिन्यू 4-4 5 तासाचा तो अभ्यास होता 8वी 9वी 10वीचा. त्यामुळे 10वीला असताना 85% मार्क पडले. वर्गात 2रा नंबर आला. त्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर चांगले मार्क पडले. ठरवलं आता की आर्ट्सला घ्यायचं की कॉमर्सला घ्यायचं की सायन्सला घ्यायचं. मग सायन्सची गावाकडची दहशत असते. सायन्स म्हणजे एक टफ असतं. सायन्सला घेणारी मुलं म्हणजे खूप टफ असतात. टफ आहे म्हटल्यानंतर
विचार केला की आपण ह्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतो किंवा नाही. सायन्स इंग्लिश बोलायचं, आता इंग्लिशचा काही संबंधच नाही. इंग्लिश कधी बरोबर, ग्रामीण भागात इंग्लिशचं थोडं problem ग्रामीण राहतो. भागामध्ये इंग्लिशचा सहसा संबंध येत नाही आणि बोलणं वगैरे मग कसं इंग्लिशमधून लिहायचं आपण कधी आजपर्यंत नाही. बरोबर. जसं 10वीच्या पेपरला 4 म्हणजे लाईन असतात की ट्रान्सलेट करा मराठीतून. हां, मग त्यावेळेस असं ते आपल्याला 4 शब्द सुद्धा ट्रान्सलेट करता येत नव्हते. की त्या टायमिंगची परिस्थिती अशी होती की आपल्याला 4 ओळी दिलेल्या त्या पण मराठीमधून ट्रान्सलेट करता येत नव्हत्या. मग आपण सायन्सला जाऊन कसं शिकायचं पुढं. तरी सुद्धा हिंमत ठेवून सायन्सला ॲडमिशन घेतलं. सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर 4 महिने वर्गामध्ये असं फक्त सरांकडे बघायचं, समजत नसायचं काय. काय समजत नव्हतं. फक्त बघायचं आणि 4 महिने फक्त विद्यार्थ्यांना विचारायचं आता कसं व्हायचं. हम्म, काहीच कळत नव्हतं. काय कळणार. हम्म, ते बायोलॉजीचं शिकवून द्यायचं सर. हम्म. रूटचा टॉपिक फक्त रूट म्हणलेला शब्द कळायचा. आणि जे सेमी इंग्लिशने झालेले विद्यार्थी होते त्यांना क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द ह्युमन 3 नीड्स ऑफ ह्युमन. म्हणजे मानवाच्या 3 गरजा कोणत्या. त्या टायमाला हा प्रश्न इंग्लिशमध्ये विचार तो पण कळत नव्हता. हम्म, मुलांचे विद्यार्थी ह्युमन नीड्स आर फूड्स, हम्म, वॉटर अँड शेल्टर. हां, मग आम्ही त्यांच्याकडे बघायचो, म्हणायचं आपली काय डाळ शिजणार नाही. हां. कारण काय प्रश्नच कळला नाही, उत्तर काय दिले पण कळलं. नंतर बाहेर येऊन त्यांना विचारलं काय सांगितलं सरांना. हां, मग ते बोलले की अरे मानवाच्या मूलभूत गरजा. मी मला मराठीतून सांगितलं असतं की मी मराठीतून नाही तर म्हणलं वॉटर एक शब्द घेऊ शकतो म्हणलं आणि फूड. हां. शेल्टर पण माहीत नव्हतं त्या टायमिंगला 11वीला असताना शेल्टर कशाला म्हणायचं. ते झाल्यानंतर 6 महिन्याचा काळ झाला. फर्स्ट सेमिस्टर झाली. फर्स्ट सेमिस्टरला 20 पैकी 10-9 10-9 8ला पास होतं. हम्म, 10-9 मार्कामधून पास आउट झालो. त्याच्यानंतर हळूहळू ग्रास्प वाढत गेला. त्याच्यानंतर सायन्सबद्दल कळलं की सायन्स सुद्धा इझी आहे. आणि सायन्स सारखं इझी आर्ट जेवढं हार्ड आहे तेवढं सायन्स हार्ड नाही. हे त्यावेळेस कळलं. हम्म, क्वेश्चन स्मॉल अँसर स्मॉल बरोबर. त्याचं एक हे होतं. मग त्याच्यानंतर 11वी झाली. 11वीला 60% मार्क पडले. विचार केला की 12वीला 70-75 मार्क पडते. सायन्स निवडण्यामागचा हेतू असा होता की आपण जर सक्सेस भरती होणं पहिल्यापासून स्वप्न होतं. स्वप्न होतं, पण स्वप्न सिद्ध होईल का नाही होईल हे कोणी सांगू शकत नाही. बरोबर. नशीब आपल्या मानवी जीवनामध्ये नशीब हे 99% बरोबर. आपल्या हातात असतं. नशीब आपल्या हातात असतं 99%. आपल्याला ते घडवायचं असतं आणि 1% असतं ना ते नशीब. बाकी आपल्या हातात असतं 99%. 12वी सायन्समधून ज्या टायमिंगला आम्ही 12वीला ॲडमिशन घेतलं त्या टायमिंगला सिलेबस चेंज झाला. आणि त्या सिलेबसमध्ये असे क्वेश्चन विचारले सीईटी टाईपचे 12वीच्या बोर्डाला की जे टॉपर 90-92% वाले विद्यार्थी होते ते 80% पर्यंत येऊन पोहोचले. 80% पर्यंत. मग आम्ही जे 10वीला 80-85% होते आम्ही 60-65 पर्यंत येऊन पोहोचलो. विचार केला नाही त्याचाच होता टक्केवारीचा. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. प्लेन BScला टाकलं. प्लेन BScचे असे फायदे होते की त्याच्यामध्ये तुम्ही MPSC UPSC शिक्षक आर्मी नेव्ही एअरफोर्स बाकी सर्व ठिकाणी तुम्ही म्हणजे जाण्यासाठी एलिजिबल असतात. बरोबर. मग त्याच्यासाठी BScला ॲडमिशन घेतलं. आणि त्याच्यानंतर 12वी BScला असताना फर्स्ट आर्मी रॅली मी कवठेमहांकाळला दिली. आणि 1600 मीटर रनिंग आर्मीची एक 1600 नावाची एक दहशत असते. हां, ते आम्ही पण ऐकले. 1600 नावाची दहशत काय आहे ती नक्की. 1600 मीटर नाव आहे. आता सुद्धा अंगावरती लहरी येतात. 1600 नाव ऐकलं का असे म्हणजे काय, ज्या मुलाने 1600 मारले त्याला माहिती असतं 1600 काय आहे. गावामध्ये आपण बघतो की लोक म्हणतात की हा रनिंगला फेल झाला 1600 मीटर. त्यांना 1600 म्हणजे काय माहितीच नसते शक्यतो. पण कट्ट्यावरती बसून गप्पा मारतात की 1600 म्हणजे रनिंगला फेल झाला, हा काय भरती होणार, हा काय करणार. बसून बोलणं सोपं असतं. ज्या टायमिंगला तुम्ही आर्मीच्या ग्राउंडवरती येता किंवा आर्मीचा एखादा 1600 मीटरचा व्हिडिओ बघताना 1600 मीटर मारणं म्हणजे इझी आहे असं नाही. सोपं नाहीये ते. 300 घोड्यांच्या रेसमध्ये फक्त पहिले 10 घोडे येणार. अच्छा, म्हणजे 300 एकत्र म्हणजे रनिंगला हे करतात. मग त्याच्यामध्ये फर्स्ट 10 जण सिलेक्ट होतात. बापरे. मग ही दहशत. आणि ज्या टायमिंगला आम्ही भरतीला जायचो त्या टायमिंगला पहाटे 2 वाजल्यापासून ग्राउंडची सुरुवात. ग्राउंड अर्धा किलोमीटरवरती लांब. तिथून आवाज यायचा की ग्राउंड सुरू आहे पायाचा. मग तिथूनच सुरुवात की छातीमध्ये धडधड धडधड होणार तुमच्या की आपल्याला होतंय का नाही. कारण 300 मधून 10 घ्यायचे म्हणजे जोक नाही. 300 मधून 10 घेणं म्हणजे शक्य नाही. आणि फर्स्ट रॅली आणि प्रॅक्टिस कधी केलेली नव्हती, पण स्वप्न तर ठेवलं होतं. स्वप्न वरात ठेवून बिना प्रॅक्टिसचं उतरणं म्हणजे मूर्खाचं लक्षण. मग तसंच कोणीतरी सांगितलं होतं की गावाकडची मुलं इथे एवढं काय नाही होऊन जाते, एवढं काय रनिंग हा अवघड नसते. ऐकून रनिंगला फर्स्ट भरतीचा आता तुम्ही म्हणाल तर अनुभव सांगतो. इथून कवठेमहांकाळ जसं गावापासून एक 70-80 किलोमीटर अंतर आहे. कवठेमहांकाळला आम्ही बसने प्रवास करून पैशाची रिक्वायरमेंट. मग ज्यावेळेस माझे वडील शेतात
मी पहिल्या दिवशीच, कारण उद्या जर भरती आहे म्हटलं तर आजच घरी जायचं, घरी जाऊन तयारी करायची. मग उद्या भरतीला जायचं आहे म्हटल्यानंतर घरी आई डबा करणार उद्या उठून सकाळी लवकर. मग पैसे घरी, मग आता मम्मीजवळ तर काही पैसे नसतात म्हणून वडील मग शेतामध्ये काम करत, त्यांच्याकडे जाऊन शेतामध्ये जाऊन त्यांच्या म्हणजे जिथं कष्ट म्हणजे जिथं ते शेतामध्ये नांगरणी करते ते तिथं जाऊन म्हणलं की आज भरतीला जाणार आहे आणि पैशाची रिक्वायरमेंट आहे. मग त्या टायमाला वडिलांनी आपल्या त्या दिंडावरती उभारून ही 500ची नोट हातात दिली. त्या 500च्या नोटीला ज्यावेळेस आपण हातात घेतो कष्ट करताना पाहून, त्या भावना असतात ना त्या कुठल्या म्हणजे पुस्तकात किंवा कुठल्या ग्रंथात किंवा कुठल्याच ह्याच्यात आपण लिहू शकत नाही. की तुमचा वडील दिवसभर घाम गाळतोय, दिवसभर त्या टिपणी मागे किती चालतोय. बरोबर. त्या टिपणी मागचे चालणं आणि तुमचं भरतीला जाणं हे ज्या टायमाला तुम्ही मनामध्ये आणाल तेव्हा तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. बरोबर. कारण आपला वडील दिवसभर त्या रानामध्ये किती फेऱ्या मारतो हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. कारण वडिलाने दिंडावरती उभारून सांगितलं की भरती तू होणार आहे मला माहिती आहे, तू त्या टायमाला सांगितलं होतं. पण आपल्या वडिलांनी कष्ट करून दिवसभर घामाच्या धारा त्या रानामध्ये पाडशेरामध्ये पाडून मळलेलं आपल्या वडिलांचं जे बनेल असतं ना त्याला एकदा आठवावं आणि आपल्या आईच्या ज्या पदराला पडलेले ज्या धाग्याचे शिवलेले असतात ना त्याला पाहून जर आपण यशाकडे जर गेलो ना तर यश कधी नाही म्हणत नाही. ते पाहून ते वडिलांकडून नोट घेऊन हातात अशी चिरगळून धरून घरापर्यंत येईपर्यंत विचार करता आलो की आज या 500ची किंमत खूप मोठी आहे. 500ची नोट 12वी 13वीला असताना त्या टायमिंगला 500च्या नोटीस खूप महत्व होतं. कधी 500 रुपये असे बघायला मिळत नव्हते. 500ची नोट घेऊन जाताना आईने आपल्या पदरामध्ये असले हे अजून 200 रुपये धर म्हणून एक आईचं काळीच कसं असतं की आपल्या लेकराला उद्या काय तिथे गेल्यानंतर कमी जास्त पडू नये म्हणून आई कसं मुलांना देत असते. आईची माया अशी असते. जी चीड निर्माण झाली ती घेऊन पैसे जे ग्राउंडवरती गेलो 1600 मीटरच्या रनिंगला. तुम्हाला सांगतो ग्राउंड पाहून आणि आर्मीवाल्यांचा तिथला रुतबा पाहून निम्म शरीर म्हणजे तुमचं बेभान होतं. कारण साधारणतः आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त आर्मीचं प्रमाण नाही किंवा इकडं कुठं लोकेशन नाही. त्यामुळं आपल्याला त्यांना बघून अर्धा तास त्यांच्याकडेच बघत बसायचो की यांची काय ड्रेसिंग, काय यांची स्टाईल, काय यांचा रुबाब असेल. ग्रामीण भागात ह्या गोष्टी बघायला भेटत नाहीत. कधीतरी सुट्टीला कोणतरी एखादा जवान आला तरी तो पण वर्दीवर असं वाटायचं की वर्दीवर बघायला भेटावं, पण ते स्वप्न पूर्ण होत नसायचे. कारण कोण नसायचं गावाकडे. एकच आमच्या गावात एकच आर्मीवाला होतं त्यामुळे तर ते काय एवढं नाही. मग ग्राउंडवरती गेल्यानंतर 1600चा अनुभव तुम्हाला सांगतो. 400ची लाईन, 400चे 4 चक्कर आणि 400च्या लाईन मध्ये माझा नंबर सगळ्यात लास्टला. बरं. पहिल्या विद्यार्थ्याचा म्हणजे पहिल्या स्टुडंटमध्ये आणि माझ्यामध्ये कमीत कमी सर 100 मीटरचं अंतर. मग ते का म्हणजे असं का म्हणजे पहिल्यांदा कोण राहायचं किंवा नंतर कोण असं ठरवलेलं असतं का तसं काय नाही? 4 मुलांची लाईन 100ची म्हणजे तर 100 मीटर डिस्टन्स पडणार सर. बर. मग 100 जो पाठीमागे उभारला कारण पहिली भरती एक्सपिरियन्स एका मागे 100 मुलं राहणार तर 4 लाईनी. बर. आणि त्यातले फक्त 10 जण सिलेक्ट करणार. पण तेच की पण जो पहिल्यांदा उभा राहिलाय आणि जो शेवटला आहे फिक्स असतं काय ह्याला हेतू उभा करायला त्याला तसं का? फिक्स नाही. ते नंबर आपल्या ज्यांना भरतीला जायचं त्यांना माहिती असतं की कुठं उभा राहायचं जाऊन पहिल्यांदा धावपळ करून जे ज्याच्यामध्ये चपळ पण जो पहिल्यांदा जाईल त्याला पहिली जागा. अच्छा. आत ग्राउंडच्या मध्ये बसवतात नंतर त्या लाईनला उभा करतात. बर. मग तिथे जाऊन उभारतात. आता पहिल्या भरतीला काय माहिती असते, बरोबर अनुभव काय असतो. भरतीच्या 1600 मीटरच्या ग्राउंड पर्यंत जाईपर्यंत तुम्ही ह्या गुडघ्यापासून वर कमरेपासून उभं राहू शकत नाही. असंच तुम्ही जाणार पायावरती का 2-2 किलोमीटर. उठायचं नाही, उठून जाऊ शकत नाही. बसून स्टेप बाय स्टेप बसूनच जायचं. उठला का पाठीत काठी. कुठून कुठं जाईपर्यंत जिथपर्यंत ग्राउंड आहे तोपर्यंत तुम्हाला स्टेपिंग देण्यात जाईल. रात्री 2ला तुम्ही नंबरला बसलेला असाल तर तुमचं सकाळी ग्राउंड कमी कमी 10, 11, 12 कधी 1, 2 पर्यंत नंबर येत नाही. बर. मग ते उभा राहून जायचंच नाही, उभा राहून बसूनच जायचं. वाटलं तर घसरत जायचं पण उभा राहून जायचं नाही. जो उठला तो फोडला. आर्मीचं रूल. उठायचं नाही. मग तसं रात्रभर बसून 10 वाजता बसून कंटाळा प्रवास करून आलेले विद्यार्थी मला सांगा पायातील त्राण पूर्ण शक्ती निघून जाते. तसंच बसत कठीण आर्मीला कठीण का म्हणलं जातं की प्रत्येक परिस्थितीवरती मात करून जो उभा राहतो तो सैनिक. कारण देशाचं रक्षण करणं एवढं सोपं नसते. बरोबर. देशाच्या रक्षणासाठी जर तुम्हाला जायचं तुम्हाला शारीरिकदृष्ट्या खंबीर होणं गरजेचं आहे. तुम्हाला बळकट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुरुवात तिथूनच असते. ती त्या टायमिंगला मुलं ज्या भरतीला जाऊन येतात ना ते म्हणतात की आज कुठेतरी जाऊन आलोय मी. का? कारण असं कधी बघितलंय ना एवढा स्ट्रिक्टपणा, एवढा असं कुठं बघितलं बाहेरच पडत असतात. त्यांना बघून त्या आर्मीवाल्याला यांची एवढी स्ट्रिक्टपणा रात्री 2ला घेतलेलं हे सुद्धा जागे आहेत. त्यांना माहिती आहे आर्मीवाल्याला झोपच येत नाही, हे झोपत नाहीत. ग्राउंड
1600 मीटर 1600 मीटर पर्यंत असं कसा तरी करून प्रवास फर्स्ट रॅली उतरलो. आणि रनिंगला सोडायच्या अगोदर साहेबांनी सांगितलं की 4 चक्कर आहेत. आणि 4 चक्करची स्टोरी अशी आहे की 4 चक्करमध्ये तुम्ही जर फर्स्ट राऊंड मारला फास्ट तर तुम्ही सेकंड राऊंड मारू शकणार नाही. एनर्जी राहत नाही. जर फर्स्ट स्लो मारला, सेकंड थोडा वाढवला, थर्ड थोडा वाढवला, चौथा थोडा वाढवला तर तुम्ही बसाल. मग माझी पहिली भरती मला वाटलं कदाचित असं बी असेल म्हणून मी सुरुवात केली स्लोनी सुरुवात केली. फर्स्ट विद्यार्थी फर्स्ट राऊंडला माझ्या पाठीवर माझ्या जवळ आला. अच्छा, म्हणजे राऊंड मारून माझ्या जवळ आला फर्स्ट विद्यार्थी. दुसऱ्या राऊंड पर्यंत माझा एकच राऊंड झालेला. मग कसं बरोबर आहे, त्याचे 2 कंप्लीट झाले ऑलमोस्ट. त्याचे दुसरा चक्कर सुरू, माझा पहिला संपत आला. मग मी विचार केला की माझ्या पुढे कमीत कमी 380 विद्यार्थी पुढे आहेत 400 मध्ये. मग काय करू, पळू नको पळू. पहिल्या राऊंडलाच पूर्ण भिवूनच निम्मा गारव जातो. बरोबर. दुसरा राऊंड सुरू केला. दुसरा राऊंड विचार मनामध्ये, 500ची नोट आठवली. हेच का तुझी म्हणजे वडिलांनी दिलेले हेच शब्द का? दिवसभर वडील तुझा घाम गाळतोय, तो काय करतोय इथं? हेच का? अंगातील पूर्ण जीव पूर्ण कासावेसा झाला की हे आपल्या हातून शक्य नाही. बोलणं आणि करणं अवघड आहे. बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक असतो. त्या टायमिंगला फर्स्ट अनुभव आला. आर्मीमध्ये जाणं हे कोणाचं पण काम नाही गाड्या गाबड्याचं. हे आपल्या आठोक्याच्या बाहेर आहे. आजपासून आर्मीच्या भरतीला नॉन स्टॉप. ते ग्राउंड झालं, मारलं का नाही? ग्राउंडला दुसऱ्या राऊंडला मी आतमध्ये आलो, कलरमध्ये हात घातला, लात मारली, हो बाहेर. अच्छा, म्हणजे दुसऱ्या राऊंड मधूनच बाहेर काढलं, घेतलं, लाताबुक्या मारून बाहेर काढलं लगेच. अच्छा, बाहेर आल्यानंतर मग काय, आता डोळ्यामध्ये अश्रू, ते शरीर पूर्ण रात्रभर फपुड्यामध्ये झोपून मळकटलेलं. तसंच त्या बसमध्ये चढून घरापर्यंत. आता घरी जाऊन तोंड काय दाखवायचं, सांगायचं काय? मग अजून बसमध्ये तोपर्यंत फोन गावातून मित्रांचा, काय झालं रे, किती किती पडले मार्क, काय झालं, आता सांगायचं काय? बरोबर. मग सांगितलं, छातीमध्ये बाहेर काढलं. सांगणार काय, छाती कमी पडली. ते म्हण छातीमध्ये कसं बाहेर काढते, असं तसं त्यांचे क्वेश्चन सुरू. गावामध्ये कालवा यायच्या अगोदर सुरू. आर्मीच्या भरतीला जाणं आणि तिथून रनिंगला फेल होऊन येणं सुद्धा एक नाहीच तिचं काम आहे. म्हणजे इज्जत गेल्यासारखंच गावात. लोकांना काय गावामध्ये कालवा करायला मोकळे असते. त्यांना काय गेला आला. ते राणा जाऊन शेळ्या राखण्यासारखं थोडी सोपं आहे की जाऊन. त्याला पात्रता काय लागते आर्मीसाठी? पात्रता म्हणले तर 10वी वरती तुम्ही उतरू शकता आर्मीसाठी. 10वी पास असाल तर तुम्ही जाऊ शकता. बर. मग 10वी पास आणि 12वी पास असाल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर तिन्ही मध्ये जे मिळणारी काय म्हणतात त्याला पोस्ट आहे, त्यात फरक राहतात का सारखेच असतात? फरक 10वी वरती तुम्ही साधारणतः तुम्ही जनरल ड्युटीवरती जाऊ शकता आणि 12वी सायन्स करून तुम्ही टेक्निकल मध्ये जाऊ शकता. टेक्निकल फील्ड मध्ये 2 फील्ड असतात. बरं. आणि बायोलॉजी वगैरे झालं तर तुम्ही मेडिकल साईडला जाऊ शकता. 3 फील्ड असतात, 3च फील्ड. बरं. मग आता ह्याला पात्रता फक्त हेच एज्युकेशन, दुसरी पात्रता काय असते? एज्युकेशन नाही. ज्याचं एनसीसी वगैरे झाले त्याला आर्मीसाठी लेखी वगैरे माप असते. बर. परीक्षा नाही, डायरेक्ट तुम्ही ग्राउंड आउट ऑफ मारलं का तुम्ही भरती होता डायरेक्ट. बरं. मग ह्याच्यामध्ये अजून काय असतं, म्हणजे आता शरीराच्या दृष्टीनं म्हणजे काय काय पात्रता लागतात? शरीराच्या दृष्टिकोनातून आर्मीसाठी गोळाफेक, लांब उडी, 100 मीटर ह्या गोष्टी पोलीस भरतीसाठी काही नसतात. ओनली वन फक्त 1600 मीटर पाहिजे फक्त. म्हणजे ह्या कॉमन गोष्टी आहेत की गोळाफेक या गोष्टी नाहीत, फक्त 1600 मीटर पाहिजे. आर्मी अजून काय काय गोष्टी असतात, म्हणजे आर्मीमध्ये अजून काय करावं लागतं? म्हणजे भरतीसाठी मला एक विचारायचं की लेखी सोडून ग्राउंड मध्ये काय काय गोष्टी असतात? फक्त रनिंग पाहिजे, फक्त रनिंग 1600 मीटर ते सोडून विदाउट फक्त 1600 मीटर. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. तुमचं 1600 आउट ऑफ असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आणि शारीरिक दृष्ट्यानं उंची किती पाहिजे? उंची तुम्हाला 168 सेंटीमीटर तुम्हाला उंची पाहिजे कमीत कमी. बर. जर तुम्हाला क्लर्क वगैरे व्हायचं असेल तर 165 नाही तर 168च्या वरच पाहिजे. 168 असते पण 170 पर्यंत जास्त विद्यार्थी आले की 170 पर्यंत जातं रेकॉर्ड त्याचं. मग ते पण चेंज होतं विद्यार्थी वाढले का उंची चेंज. बर. आणि छाती वगैरे आता म्हटलं ते छाती 85 सेंटीमीटर पाहिजे कमीत कमी. 85 सेंटीमीटर. जास्तीत जास्त कमीत कमी 69 सेंटीमीटर. बर. मग आणि दुसऱ्या काय असतात का, म्हणजे दिसायला कमी असेल किंवा ऐकायला कमी असेल, किंवा मी अजून एक ऐकलंय की गोंधन असलेलं पण चालत नाही? गोंधनाचा एक अनुभव सर असा आहे की सेकंड भरतीचा अनुभव आहे. फर्स्ट भरती झाली 2013ला फर्स्ट भरती दिली. 2014ला सेकंड भरती रत्नागिरीला. आणि त्या भरतीचे असे अनुभव आहेत की ते
सांगितलेत का कमीच, कारण मला आता जरी ते आठवले तरी माझे डोळे भरून येतात. बर त्या टायमिंगला माझं 1600 मी, कारण 2013ची भरती मी दिली, विषय सोडला, पण गावातील लोकांच्या शब्दाला कंटाळून परत एकदा नव्याने सुरुवात केली. बर जानेवारीमध्ये ग्राउंड झालं फेल, मार्चमध्ये परत सुरुवात केली. का होणार नाही, की त्या 10 विद्यार्थ्यांमध्ये आपण का होणार नाही? आपल्यात काय कमी आहे? जर आपला वडील शेतामध्ये एवढं कष्ट करून राबवून जर आपल्याला म्हणत असेल तो होऊ शकतो, तर मग असं त्यांच्यामध्ये आणि आपल्यात काय फरक आहे? नव्याने सुरुवात केली आणि नव्याने जिद्द बाळगली. ते कविता होती की मंजिले होने के मिलते जिनके सपनों में, हौसलों में नहीं, सपनों में जान होती, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. अच्छा. हा कविता मनात ठेवली. आता म्हटलं की नाही, हे काहीतरी कवितेत लिहिले म्हणजे काहीतरी सत्य असेल, त्याशिवाय कोण कविता लिहित नाही. बरोबर. कवितेला पाठलाग करून रनिंगला सुरुवात केली. आणि रनिंग सुरुवात केली आमच्या शेतातूनच. साधारणतः मार्च एप्रिलमध्ये उन्हाळा सुरू होता आणि नांगरट होते, आणि त्या नांगरटीमधून सुरुवात केली रनिंगला. नांगरटीमधून रनिंगला सुरुवात केली सर शेतामध्ये. आणि 2-3 महिने त्याच्यामध्ये जेव्हा कसरत केली त्यावेळेस शरीराला एक वेगळं रूप आलं शरीराला, की नंतर 1600 मीटरचं टायमिंग काढलं. बर 1600 मीटर टायमिंग 5.5 मिनिट आलं. मग त्या टायमिंगला ठरवलं की आता आपण 100% बसणार. रत्नागिरीच्या भरतीला ज्यावेळेस मी गेलो, जाताना साधारणतः 1000 रुपये घेऊन गेलो. भरतीच्या ग्राउंडवर पोहोचलो. सेम प्रोसेस, सेम कंडिशन. रात्री 10ला जायचं, उठायचं, मार खायचा, हे करून ग्राउंडला उतरलो. ग्राउंड 1600 मीटरला आउट ऑफ मारलं. ग्राउंडला 3 नंबरला त्यावेळेस. बर 10 मध्ये म्हणजे 10 मध्ये 3 नंबरला आलो. किती मुलं होती त्यावेळेस? 400 विद्यार्थी. 400 मध्ये 3 नंबर आल्यानंतर त्या टायमिंगला मग आपल्यातल्या आता ग्राउंड झाला, आता संपला विषय. बर त्या टायमिंगच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या म्हणजे तुम्ही कशातच मोजू शकणार नाही, की एवढा आनंद होतो ना, की आता 1600 मीटर मारले, आता भरती नाही झाली तरी चालेल, पण आपण ज्या छातीवरती आपल्याला शिक्का मारलाय एक्सलंटचा, तो आपण गावामध्ये आपण दाखवू. शिक्का कशात मारतात? रनिंग झाल्यानंतर तुमच्या छातीवरती एक नंबर पर्ची आणि 2, एक एक्सलंट आणि सुपर एक्सलंटचे 2 शिक्के असतात, ते तुमच्या शरीरावरती मारतात. बर व तो शिक्क्याचा फोटो काढून गावाकडे, आज रनिंगला बसलो, गावामध्ये लगेच एकाला फोटो टाकला की पूर्ण गावात, की संतोषने आज आर्मीमध्ये एक्सलंट रनिंग मारले. बर आणि त्यांना हे कळत नाही की रनिंग मारलं म्हणजे भरती. त्यांनी सांगितले की हा भरती झाला. बर गावात भरती झाला म्हणून घरी विचारायला लोक सुरू, रनिंग मारल्यानंतर सुरू. बर पण त्यांना माहित नाही अजून मेडिकल आहे, मेडिकल म्हणजे काय हे त्यांना माहित नाही. मेडिकल किती टफ असते त्यांना कुठं माहित असतं की मेडिकलला काय, किंवा लेखी असते. आर्मीची मेडिकलची पण दहशत असते, असं नाही की थोडं सुद्धा वाकड्या तिकडापणा नाही चालत. बर मग त्याच्यानंतर मेडिकलला माझ्या हातावरती 2 टॅटू होते. म्हणजे मेडिकलमध्ये काय काय चेक केलं जातं शरीराचं आर्मी? मेडिकलमध्ये सध्या तुम्ही उंची तुमची, किंवा हात सरळ, पायामध्ये गॅप, बोट हातापायाची, बर डोळे वगैरे, कान ऐकायला येते का, 6x6 डोळे आहेत का तुमचे. बर माझ्या हातावरती होते टॅटू 2 गोंधन केले. मग सकाळी 5ला मेडिकलला बोलल्यानंतर, मेडिकलला गेल्यानंतर मी असाच हात करून गेले हात काढला. मेडिकलला म्हणलं की तू नाही बसणार, सांगितले की तू नाही बसणार मेडिकलला. सिंगल टॅटू चालत होता, माझ्या हातावरती 2 टॅटू होते. सिंगल टॅटूवाल्याला आत घेतलं आणि 2 टॅटू आहे त्यांना बाहेर काढलं. कमीत कमी 4 विद्यार्थ्यांनी बाहेर. कुणी हनुमान काढला होता, कुणी शंकराची मूर्ती काढली होती, सगळे आम्ही 4-5 जण बाहेर. मग मी तिथे इलिगेशन घेतलं की नाही, म्हटलं त्यांच्या त्या टॅटूच्या हाईट आहे सिंगलवाल्यांच्या तेवढीच माझी पण म्हणजे सेंटीमीटरमध्ये हाईट आहे टॅटूची. 2 लहान लहान आहेत असे. मग आत गेल्यानंतर ऑफिसरला दाखवलं. त्यांनी सांगितलं की विचार केला 2 मिनटं, बोलवलं प्लीज कम. आत बघितला, 2 मिनटं विचार केला त्यांनी. मग माझ्या मनामध्ये देवाचं नाव गावातल्या, बसू दे बसू दे बसू दे बसू दे, नो. ॲन्सर आलं खाली नो. त्यांचं नो आणि माझ्या भावना पूर्ण, त्यांच्या एका नोचं माझं 1600 मीटरचं पाणी झालं ना. बरोबर. आणि 1 वर्ष परत वेट करणं काय असतं ते, ज्यांनी 1600 मीटर मारून 1 वर्ष वाट बघणं काय असतं ते त्या विद्यार्थ्याला माहित असतं की त्यानं 1 वर्ष प्रॅक्टिस केलेली असते. बरोबर. हे काही स्नोवर डिपेंड होतं की आत का बाहेर? एकच नो त्यांचं, आणि माझ्या इकडं हात पायाचं हलणं. ऑप्शन नव्हता. ऑफिसरने सांगितलं नो तर नो, परत बोलता येत नाही, कुठं जाणार आहे. परत बाहेर आलो, परत तीच खंत, तीच भावना घेऊन बाहेर आलो.
आणि त्या ठिकाणी जे 1000 रुपये घेऊन गेलो होतो ते 3-4 दिवस मेडिकल हे ते ह्याच्यामध्ये सर्व पैसे खर्च झाले. आता रत्नागिरीपासून सोलापूरला येणं म्हणजे कमीत कमी 500 रुपयाचा प्रवास. 450 ते 500 रुपये. मग मागायचे कोणाला? बरोबर. 50 रुपयाची एक नोट होती, ते पण दुसऱ्या खिशात दुसऱ्या पॅन्टची राहील. ती 50 रुपयाची नोट घेऊन एका ट्रकला पकडून कोल्हापूरपर्यंत आलो. कोल्हापूरातून विचार केला की ट्रेनने जायचं, पण खरं सांगतो त्या टायमिंगला सकाळी मेडिकलला गेलो त्या टायमापासून संध्याकाळपर्यंत जेवण केलं नव्हतं, उपाशी. बर. कोल्हापूरला रात्री कमीत कमी 10 वाजता पोहोचलो. स्टेशनवरती बसल्यानंतर एक व्यक्ती माझ्याजवळ बसला होता. त्याला म्हणलं सर भरतीला गेलो होतो. कारण अवतार असा की ग्राउंडवरती 4 दिवस तुम्ही एका कपड्यावरती असणार, कपडे मळलेले, बॅग, असं वाटून त्याला वाटलं की हा भिकारी आहे. बर. आणि आपल्याला पैसे मागतोय. त्याला म्हणलं 40 रुपये 50 रुपये द्या, मला गावाकडे जायचं आहे. त्याने त्याचा विचार केला की हा भिकारी आहे आणि आपल्याला वेड्यात काढतोय. त्याने पॉकेट काढलं, असं दाखवलं की माझ्याकडे पैसे तर आहेत म्हणला खूप, पण माझे नाहीत म्हणलं. हे बर. मी तुम्हाला 5 रुपये देऊ शकतो. आज तुम्ही किती मोठ्या पोस्टला असा, आज तुम्हाला सुद्धा स्टँडवरती कुठे जरी गेला तर किती जरी कोणी जरी पैसे मागितले, किती जरी चांगले कपडे घालून जरी गेला तुम्ही, तुम्हाला कोणी हेल्प मागितली की मला सर 50 रुपये द्या, बसला कमी आहेत, तुम्ही द्याल का? तुम्ही तुमचं उदाहरण सांगा, तुम्ही द्याल का? बरोबर आहे ना. विचार करतो माणूस की हा नक्की कशाला मागतोय, पेला मागतोय का भिकारी आहे का काय. काय या जगामध्ये माणुसकी अशी आहे की तुम्ही गरीब माणसाला हेल्प करू शकत नाही. गरीब माणसाला तुम्ही 5 रुपये किंवा चिल्लर याच्या व्यतिरिक्त 1 रुपया देऊ शकत नाही. हे त्यावेळेचं उदाहरण आहे. तेव्हापासून मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढे पण मला गरीब भेटलेत लोक, मी जेवढं होईल त्यांना म्हणजे एक जेवणापुरते पैसे देण्याचा प्रयत्न करतो. कारण मला माहिती आहे की भूक काय असते. भूक काय असते मी माझ्या डोळ्याने बघितली. त्याने माझ्या हातामध्ये 5 रुपये टेकवले. 5 रुपये घेतल्यानंतर सुद्धा माझा आनंद असा झाला की ठीक आहे, 5 रुपये आपल्याला एखादा बिस्किटचा पुडा तर येईल. धन्यवाद म्हणलं. राम राम, तुमचे आभार आहे. आयुष्यात कधी ना कधी मोठा होईल. 5 रुपये आज तुम्ही दिले की मी हे 5 ते मी दुप्पट तिप्पट 4पट करून मी लोकांना देईन. आणि कधी कधी मी अशी हेल्प करतो आणि त्याचे छायाचित्र मी करतो कधी कधी, कारण ते गरजेचं आहे. कारण एका गरीबाला तुम्ही आज चांगल्या पोस्टवरती जाऊन जर हेल्प करत असाल तर तुमच्याकडे बघून दुसऱ्याने केली, तिसऱ्याने केली तर थोड्याफार गरीब लोकांचं थोडंफार बदलू शकतं. कारण तुम्ही मंदिरात जाऊन तुम्ही करोड रुपये जरी दान केले, डोनेट केले, तरी त्याचा तुम्हाला देव कधीच मोबदला देत नाही. बरोबर. तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात जावा, तुम्ही एखाद्या गरीबाला मदत करा. देव कशात असतं? देव कशात असतो? देव दगडात नसतो म्हणतात ना, देव माणसात असतो. माणसात देव शोधायचे का? आयुष्यात आपल्याला काहीच कमी पडत नाही. आणि लहानपणापासून ही मदत करण्याची सवय होती, त्यामुळे मला माहिती होतं आपलं कधीच वाईट होणार नाही. आपण गरिबांना मदत करण्याची जी आपली एकेकांच्या मनातच असतं लहानपणी की आपण हे मदत करणारा व्यक्ती आहे, ह्याची भावना अशी आहेत, तर त्याला कधीच काही कमी पडत नाही. त्यांनी 5 रुपये दिले. 5चा मी बिस्किट घेऊन पाण्यामध्ये बुडून खाऊन गोंदिया एक्सप्रेसनी कोल्हापूर ते सोलापूर पंढरपूर मागे निघालो. आता रस्त्यात जाताना TCची भीती की अडवेल, विचारेल, विना तिकीट प्रवास करणार. पण नशीब माझं एवढं की कोण TC आला नाही तिथे. एवढ्या हलाखीतून 1600 मारून घरापर्यंत आलो आणि घरी सांगितले की निघालो मी बाहेर मेडिकलला. मग मेडिकलला निघाल्यानंतर सर बाहेर परत नेक्स्ट 1 वर्षानंतर रॅली येणार, 1 वर्षानंतर तुमची रॅली येणार, तुम्हाला परत 1 वर्ष प्रॅक्टिस करायची. असा प्रवास करत करत आता विचार केला की आपल्या हातावरती टॅटू, आपण काही भरती होत नाही. विचार सोडून दिले मनातून की नाही. कॉलेज BSc फर्स्ट इयर कंप्लीट झालं, BSc सेकंड इयर कंप्लीट झालं, BSc थर्ड इयरला असताना परत विचार सोडून दिला. माझा एक मित्र संभाजी नावाचा होता, तो पण प्रॅक्टिस करायचा. तो 2 वेळा लेखीला निघाला होता. त्याने सांगितलं असं नसतंय, तसं नसतंय, जाऊया परत करूया मेहनत, काय नाही लास्ट भरती बघू, असं नाही. एखादं झाड असतं त्याला प्रत्येक वर्षी नव्याने पालवी फुटते, पानंही गळतात प्रत्येक वर्षी, पण नव्याने जी पानं फुटतात त्याच्याकडे बघून आम्ही ठरवलं की काय सांगता येऊ की नशिबात असेल तर इथं जर लिहिलेलं असेल तर ते कोण पण भेट. जर तुमच्या दैवात दिलेलं असेल तर त्याला कोणी बदलू शकत नाही. ठीक आहे म्हणलं, आपल्या जोपर्यंत वय आहे बसते तोपर्यंत आपण मेहनत करू म्हणलं. वय कुठे गेलं तर वय 20 होतं. 20व्या वर्षी परत नव्याने सुरुवात केली. 2015 कोल्हापूरची भरती. मग कोल्हापूरच्या भरतीला आम्ही दोघं पण जोश आणि होश तेजी के साथ रवाना.
आणि परत आम्ही एकत्र रनिंगला सुद्धा एकत्र उतरलो. दोघांनी पण नॉनस्टॉप एक्सलंट रनिंग आणली, बर मारली. टॉप 10 मध्ये आला. टॉप 10 मध्ये आम्ही दोघं पण. आणि दोघांनी पण रनिंग मारून दोघांनी एकमेकाला मिठी मारली. आता आपण दोघं हटायचं नाही आणि आता मागं बघायचं नाही. ही भरती आपल्या आयुष्याची भरती असेल. भाग मिल्खा भाग मूवीचा शॉट बघून आम्ही रनिंगचा ग्राउंडमध्ये उतरलो आणि नॉनस्टॉप एक्सलंट रनिंग मारता सुद्धा रनिंग बघण्यास सुद्धा म्हणले की हा दोघं पण एक नंबर. हां, रनिंग मारून झालं. मेडिकलला दोघं पण आम्ही एकाच वेळेला आम्ही मेडिकल सुद्धा पासआउट झालो. त्या टायमिंगला त्या ज्या मधल्या पिरियडमध्ये टॅटू 5,000 रुपये खर्च सांगितला होता. 5,000 रुपये एका मित्राने दिले. माणिक नावाचा माझा एक मित्र होता गावातलाच. त्याला 15,000 पेमेंट होतं. पण त्याला मी आधी अशी बोले केली की 5,000 रुपये देतोय पण हे कधी मी दिन रिटर्न सांगता येत नाही. ते म्हणला भावा हे 5 घे, ज्यावेळेस तुला वाटेल आयुष्यात तुझ्या हातून होईल त्यावेळेस मला दे. बर, जर तसं म्हणलं असता मला 1 वर्षांनी 2 वर्षांनी मी घेतले नसते. त्याने सांगितले जेव्हा तुला द्यायच होतील तेव्हा दे, म्हणून मी घेतले. आणि 5,000 म्हणजे रक्कम त्यावेळेस मोठीच. हा, आणि टॅटूला मी नाहीसे केलं. दवाखान्यात 5,000 घालून ते टॅटू काढून टाकला का? बर, हा, टॅटू क्लिअर झाले, हातावरचे टॅटू नाहीसे झाले आणि मेडिकलला मी पासआउट झालो. आणि वर्गात ज्यावेळेस आम्ही BSCचा आमचा क्लास होता, क्लासमध्ये विद्यार्थी होते आणि क्लासमध्ये 1600 मारल्यानंतर क्लासमध्ये कसं असते वातावरण वेगळंच असते की ह्या दोघांनी रनिंग मारले. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो ना की हा ह्यावेळेस फिक्स आहे भावा, आता वर्दी आहे, आता हे आहे, असं तसं सुरू. गावाकडं मेजर या झाला तुम्ही मेजर या, असं गावाकडे भरती व्हायच्या अगोदर पण मेजर या चेष्टा करणार, रनिंग झाल्यानंतर पण चेष्टा करणार. मेजर साहेब आता काय हवेत, असं काही नसतं. ज्यांचं जळतं त्यांना कळतं, त्यांना नाही झालं तरी बी तेवढाच आनंद असतो. झाल्यानंतर हा झाला मेहनतीने थोडी झालाय, झाल्यानंतर त्यांना कुठं वाटतं की हा मेहनतीने झाला असेल. 2 वर्षाची मेहनत आता थोडी वर्दी भेटल्यानंतर ती मेहनत आठवत नसते कोणाला. बरोबर, असं वाटतं की पाण्यासंग वाहतच गेला असेल हा. भरती होणं असं, भरती ज्यांनी वर्दी घातली एखादा विद्यार्थी जाड असेल, अरे झाला असेल सजासजी, काय वशिला लागला असेल, असं लोकांना असं वाटतं. की गावाकडे काय बोलण्याची पद्धत. वर्गामध्ये आम्ही BSCच्या क्लासरूममध्ये BSCच्या क्लासरूममध्ये आम्ही रिझल्ट लागायच्या अगोदर दोघांची नावं लिहिली की आम्ही ह्या वर्षी फिक्स म्हणून. बर, तुम्ही म्हणता ना भागात टॉप म्हणला, आम्ही दोघांची नावं टाकून ठेवली होती अगोदरच. रिझल्ट लागायच्या अगोदर 2 महिन्याची बोर्ड होती, नावं ठेवली होती उन्हाळ्यामध्ये. रिझल्ट लागल्यानंतर ती नावं तशीच, फक्त नावाच्या पुढे फक्त आम्ही रँक लावल्या आणि आम्ही दोघं पण आम्ही सिलेक्ट झालो. ओके, हा, 2015 ओके. हा, आता भरती झाली, पण ह्या भरतीसाठी ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करत होता तो दिनक्रम कसा असायचा? भरतीचा सर दिनक्रम असा आहे की रनिंग फेल झाल्यानंतर कळतं की नाही, मी सांगतो, रनिंग फेल झाल्यामुळं रनिंग मी फक्त एकच टाइम करायचो. पण रनिंगला ज्यावेळेस जोपर्यंत 1600 बसत नाही तोपर्यंत कंटिन्यू 1 वर्ष संध्याकाळी 5 वाजता 5 किलोमीटर 40 राऊंड, 400 मीटरचे 40 राऊंड मारायचो. बर, एक वेळ अशी होती की रनिंग मारून म्हणजे रक्ताची उलटी झाल्यासारखं व्हायचं, म्हणजे रक्त बाहेर येते. तर मला विद्यार्थी ग्राउंडवरचे म्हणायचे की एवढं पळू नको, एवढं हे करू नकोस, कसं एवढं हे करू. मी नाही म्हणलं, 1600 जर आउट ऑफ मारायचं असेल तर मला नॉनस्टॉप 40-50 राऊंड मारणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत 1600 आउट ऑफ येत नाही तोपर्यंत कमीत कमी 6-7 महिने पाऊस चालू असताना सुद्धा रनिंग मारले मी. बर, हां. आणि 1600 दिनक्रम म्हणजे तुम्हाला जर मेहनत करायची असेल तर तुमचं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शरीर दणकट असतं, फक्त त्यांना चालना द्यायची असते. आणि चालना जर द्यायची असेल तर तुम्हाला जर 1600 मीटर बसवायचं असेल ना तर तुम्हाला 40 राऊंड कंपल्सरी डेली मारावे लागतील. कमीत कमी 6 महिने जर माराल तर तुम्ही 1600 याल. आणि आपल्या सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली हा भाग असा आहे की या भागातील जे विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे कणखर आहेत. आणि यांच्यामध्ये 410 येणं म्हणजे तुम्ही लावू शकता अनुमान की काय असेल शकतं. हा, सगळेच एकदम टॉप मधलेच आणि त्यात टॉप 10 मध्ये यायचं म्हणजे. त्यामध्ये कोल्हापूर साईडला अकॅडमी असल्यामुळे अकॅडमीचे विद्यार्थी आणि एक भरतीचा अनुभव. आता अकॅडमी कधी जॉईन केली का? अकॅडमी वगैरे जॉईन केली कधीच अकॅडमी नाही, डायरेक्ट जे असेल त्या स्वतःच्या मेहनतीवरती. भरतीला गेल्यानंतर तिथला एक अनुभव असा की अकॅडमीचे विद्यार्थी आल्यानंतर कोल्हापूर साईडचे विद्यार्थी आले आणि आमच्याकडे असं बघितलं कुठलं आहे सोलापूर, पंढरपूर
असं हात करायचं. आमची उंची कमी, हे उंच, हां तुमचं काम नाही. बरं. मग आम्ही 2014ला ॲक्सिडेंट मारलो होतं, ठीक आहे आमचं काम नाही. काम आता बघू म्हणलं कोणाचं काम आहे, तुझं आहे का माझं. ते उंचच्या उंच अकॅडमीचे विद्यार्थी, त्यांचं टायमिंग मला वाटते 5:45 टायमिंग त्यांचं असेल. आमचं 5:30 होतं. आम्हाला भ्यायची काही गरज नव्हती. रनिंग सुरू व्हायच्या अगोदर पायावरने स्प्रे मारणार, झेंडूबाम तोंडात घालणार. कोण? ते विद्यार्थी. झेंडूबाम घातल्यानंतर डोकं हे होतं ना, करंट येतो डोक्यामध्ये. कानात झेंडूबाम, डोळ्यात झेंडूबाम घालून रनिंगला. मग मी म्हणलं संभाई काय म्हणला, वाघ झेंडूबाम लावायला. हा झेंडूबाम लावायला लागला. लावू दे म्हणलं झेंडूबाम. आज ह्याला हरवायचं म्हणलं, काय व्हायचं ते, भरती नाही झालं तरी चालेल. झेंडूबाम बाहेर 1600ला सोडल्यानंतर कुठं दुसरा राऊंड, कुठं तिसरा, कुठं आम्हाला दिसायला पण नाही. 1600ला बाहेर जाताना त्याला म्हणलं कोल्हापूर नाही म्हणलं, सोलापूर आहे. इथं जिल्हा बघून नसतं म्हणलं, इथं वाघ, शेळी, बकरी एका ठिकाणीच पाणी पिते म्हणलं. आर्मीत जाणार आहे म्हणल्यानंतर एक असतं ना की बाबा अलीकडे एक माणसांचं हे आहे की आर्मीत गेल्यानंतर गॅरंटी नाहीये, अशा टाईप मध्ये बोलतात. अशा वेळेस घरच्यांना पण त्या गोष्टी माहीत असतात. ज्यावेळेस आर्मी मध्ये जायचा निर्णय घेतलेला असतो त्यावेळेस घरच्यांची मानसिक स्थिती किंवा काय असतं, घरच्यांचे विचार काय असतात? स्वप्न माझं होतं, त्यांचं स्वप्न नव्हतं. स्वप्न माझं होतं, स्वप्न त्यांचं नव्हतं. कारण त्यांना वाटत होतं की 3 जरी मुलं असली तरी कोण आपल्या म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाला म्हणजे एवढ्या अशा कठीण परिस्थिती पाठवतं. कुठली आई पाठवते? मनामध्ये वाटतं सगळ्यांना की आपला मुलगा देशासाठी सोडावा, पण एक मनामध्ये एक भीती असते की घरच्यांच्या भावना असतात की आपल्या मुलाला काही झालं तर. रनिंग मारून एक्सिडेंट यायचो त्या टायमाला सुद्धा आई म्हणायची की नाही दुसरं काहीतरी बघ, पोलीस हो. पोलिसावरती जोर होता, पोलीस हो, याच्या नादी लागू नको, तू नको हो. फॉर्म सुद्धा भरायचं म्हणलं तरी नाही, पोलीस भरती नको. ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस ज्यावेळेस सिलेक्शनचं लेटर आलं त्यावेळेस घरच्यांच्या प्रतिक्रिया किंवा तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया काय होत्या? असं वाटलं की आता मी UPSC पास झालो की काय. आमच्यासाठी ती गरिबांची UPSCच. इथं जे लिहिलेलं होतं 100पैकी 99 उतरवण्याचा जो दिवस होता तो दिवस म्हणजे आला. फौजी नाव इथं कोरलं गेलं हे त्या दिवशी कळलं. आईची, वडिलांची तो प्रतिक्रिया? आनंद आणि जे माझे अश्रू होते ते फर्स्ट अश्रू असतील की आयुष्यातले, की त्या टायमाला मी रडलो असेल. कारण जे झोपेत बघितलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं आणि वर्दी आपलीच हा शब्द पूर्ण झाला. देश से बडा कोई धर्म नाही होता, वर्दी से बडी कोई शान नाही होते. तिथं हे सिद्ध झालं. आई वडिलांचं काय होतं? आई वडिलांचं एक जॉब आल्यानंतर आपली समाजात एक इज्जत होते ना की आता देशासाठी मुलगा आपला आपण दिलाय. बरोबर. लोक विचारतात देशासाठी लय मोठं कर्तव्य केलं, बापाची छाती आपले म्हणतात शेना 56 इंच का शेना होता. बरोबर. एक सेना वडिलांचा चेष्टा वगैरे करणारे लोक कुठं म्हणजे चेष्टा करणाऱ्यांचं असं झालं की आता त्यांचे क्वेश्चन उलटे होतात ना. ज्या टायमाला पारडं फिरतं त्या टायमाला क्वेश्चन उलटे होतात. झालं असेल, मला माहित होत तू होणारच. मी सांगितलेलं तुला, तू होणार. मी तुला सांगितलं होतं असं रनिंग कर, असं होणार. बर. मी तुला बोलायचं ना तू होणार, 100% होणार. असं म्हणजे कसं झाल्यानंतर सगळं असंच बोलतात, पण व्हायच्या अगोदर एक सुद्धा माणूस साथ देत नाही आपल्याला. आता ज्यावेळेस जॉईनिंग येतं, आता ह्या दिवशी जायचं आहे, निघायचं आहे आपल्याला, तर ते ट्रेनिंगसाठी निघणार आहे. घरचं वातावरण कसं होतं? साधारणतः 15 दिवसाचा कालावधी मिळाला. घरातून जाताना सगळ्याला कसं जे आपली लेक असते, लेक निघाली सासरला. पाहुणा झालो ना मी आता, की आता एकदा गेलं का आता लेक सुद्धा वर्षातून 2-3 वेळा येते. तसंच आमचं पण एकदा गेलं का 3, 4, 5 महिन्यातून कधी एकदा दोनदा येणार. सेम ती सिच्युएशन आठवली मला की आपण आता या घरची लेक झालो. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. आणि आमचा ट्रेनमध्ये बसायचा. आम्ही ट्रेनमध्ये बसलो, जाताना जे आपल्या गावाकडची झाडे झुडपं आहेत, जमीनसुद्धा आठवावं लागते की आपण आपलं गाव सोडताना असं वाटलं की प्रत्येक गोष्ट पालापाचोळ्यापासूनच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आठवायला लागतात की आता आपण या गोष्टीकडे परत कधी येऊ किंवा नाही येऊ हे माहीत नसतं आपल्याला. बरं, त्या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये काय काय होतं? ट्रेनिंग पिरियडमध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा रिपोर्ट करता, रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी तुमचं बघितलं जातं की डिसिप्लिन काय. सुरुवात म्हणजे एवढ्या माणसातून तुम्हाला म्हणजे प्रत्येक राज्यातून मुलं येतात. प्रत्येक राज्यातून येणाऱ्या मुलांना आटोक्यात आणणं म्हणजे सोपं काम नसते. बरोबर. सगळ्या जिथं म्हणतात ना वाघ, शेळी, बकरा एका ठिकाणी पाणी पितात आणि तिथं सेम आहे. कोण तिथं रक्त बघितलं जात नाही. तिथं जात, धर्म, ग्रंथ, गुरु काही बघितलं जात नाही. तिथं एकच, सगळ्यांची जात एकच असते, ते म्हणजे फक्त रक्त.
म्हणतात ना, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेशभूषा चाहे अनेको. जाती भीती मानल्या जात नाहीत. सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची लोक एक, आणि एकच जात सगळ्याची, म्हणजे ती म्हणजे वर्दी. ट्रेनिंगमध्ये रनिंग, कंटिन्युटी, डिसिप्लिन, ह्या गोष्टी, मॉरॅलिटी, तुमची मोरल टेस्ट होता. मोरल म्हणजे तुमचं मोरल बघितलं, या सगळ्या टेस्ट, ड्रिल, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिस्त पद्धतीनं आणून 9 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला एका अशा पातळीवरती उभा केलं जातं की तुम्ही एक ट्रेंड आर्मी जवान तुम्ही आहात. उभा राहता. की 100 माणसामध्ये जरी एक जवान उभारला तरी त्याला ओळखतात. बरं. मग त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये आता किंवा आता ट्रेनिंग पिरियड म्हणा किंवा आता ज्यावेळेस तुम्ही जॉईन असता त्यावेळेस काय चुका वगैरे झाल्या तर शिक्षा भेटत असेल? चुका झाल्यानंतर टायमिंगला तुम्हाला मार बसतो. बरं. हा, मार असतो. विदाऊट गुरुजी शिक्षा काय असते, गुरुजी चुकल्यानंतरच मारतात ना विद्यार्थ्यांना. तसंच तिथं पण थोडं एवढ्या विद्यार्थ्यांना बदलायचं म्हणजे मार तर खावंच लागतो. बिना मार खाता काहीच होत नाही. कधी कमी, कधी जास्त, कधी जास्त, कधी जास्त, असंच. मग ट्रेनिंग पिरियड खूप हार्ड असतो का? हार्ड असतो. आठवण म्हणून पायाचं जी कातडा आहे ना रनिंग झाल्यानंतर, ते सुद्धा आम्ही एका बॉक्समध्ये भरून घेऊन आलो. ट्रेनिंग झाल्यानंतर एक आठवण म्हणून, की पायाची आपल्या स्किन असते ना खालची, ते सुद्धा आम्ही आठवण म्हणून ठेवले आजपर्यंत मी घरामध्ये, की हा तो दिवस 9 महिने झाले. त्याच्यानंतर आम्ही उठून इथं आज उभा राहिलो की देशासाठी जर जायचं असेल ना, तर हे काय नाही, कातडं वगैरे काय, पूर्ण शरीर देशासाठी सोपवलेलं असतं. बरं. आपल्या शरीरावरती, आमच्या म्हणजे जवानांच्या शरीरावरती हा अधिकार देशाचा असतो पहिले. आता ट्रेनिंग पिरियडमध्ये शिक्षा काय काय असतात? शिक्षा नॉर्मली शिक्षा पहिल्या काळामध्ये म्हणायचं ना की तुम्ही टिकणार नाही असं तसं. फर्स्ट त्या टायमिंगला हार्ड असायचं. आजकाल नॉर्मली तुम्हाला पनिशमेंट काठीनं थोडंसं मारलं जातं. थोडंसं म्हणजे जास्त चुका केल्या जास्त मारलं जातं. तुमच्या जेवढं बी शरीरावरती, म्हणजे समजा मांस, जिथं मांस आहे त्या ठिकाणी पायाच्या पिंढऱ्या किंवा चिखलातून पळवणं किंवा उलट्या उड्या. मग अशा शिक्षणामुळे मुलं पळून येत नाहीत का माघारी? एका दुसरा पळून येतो, त्यांना परत बोलवलं जातं, पुन्हा त्यांना हे केलं जातं, पुन्हा त्या पातळीवरती आणलं जातं. कसं ना कसं करून मुलांना त्यातून जाणारे जातात, ज्यांना होतच नाही ते जातात. पण काय करणार? पण तरी पण कष्ट आणि परिश्रम करून विद्यार्थी पासआउट पर्यंत पोचतात. आणि जो लास्टचा जो पासआउट परेड असतो ना ट्रेनिंगचा, तो एक आनंद असतो. त्यासाठी हे 9 महिने काढणं खूप गरजेचं असतं. तुम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर रिपोर्टिंगचा फर्स्ट डे असतो ना आपला, म्हणजे रिपोर्ट करणार आता मी पहिल्यांदा जवान म्हणून, तर त्या दिवशी प्रसंग वगैरे आठवतो का युनिटमध्ये? म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला ट्रेनिंग 9 महिन्यात झालं का, आता तुम्ही जवान म्हणून कुठेतरी पोस्ट करणार ना तुम्हाला, तर त्यावेळेचा दिवस, फर्स्ट पोस्टिंग असते. माझी पोस्टिंग पंजाबमध्ये झाली होती आणि भारतात म्हणजे महाराष्ट्रातून बाहेर जाण्याचा, एवढ्या लांब जाण्याचा पहिलाच दिवस असल्यासारखा आपला. कारण मुंबईपर्यंत गेले तरी आपल्याला भीती वाटते. आपण खेड्यातून साधारणतः मुंबई पुणेपर्यंत जाऊ शकतो, पण अशा ठिकाणी जाऊन आता पण सवय करून घ्यावी लागेल. कारण आपल्याला आता पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात फिरावं लागतं. पहिल्या दिवशी युनिटमध्ये जाऊन तुम्हाला एक ट्रेंड चांगला सैनिक म्हणून आलेला असता तुम्ही, आणि तुम्हाला दाखवायचं असतं की आता मी आता देशासाठी रुजू झालोय आणि आता मी देशाची चांगली सेवा करून दाखवणार. आज तुमच्या सर्व्हिसमध्ये असं कोणतं चॅलेंजिंग टास्क तुम्हाला भेटलं का आजपर्यंत? टास्क चॅलेंजिंग म्हणजे एक अनुभव असा आहे की पंजाबमध्ये असताना साधारणतः हिमाचलच्या डोंगराळ भागामध्ये माझी एकदा ड्युटी होती. 9 वाजता ड्युटीला म्हणजे पोस्टवरती गेलो आणि असं दिवसा का रात्री? संध्याकाळच्या 9 वाजता, आणि सांगितले की 1 तास 2 तास असेल, पण असं परत कळलं की सकाळपर्यंत इथंच उभं राहायचं आहे. बरं. साधारणतः 3-4 पर्यंत थंडीमध्ये, डिसेंबरमध्ये 4 पर्यंत 3 पर्यंत टेम्परेचर जातं आणि 3-4 टेम्परेचरमध्ये साधारणतः फ्रीजमध्ये 4ला बर्फ होतोच. आणि हिमाचलच्या डोंगराळ भागातून जी थंडीची लाट येते, आपल्या महाराष्ट्रातली थंडी आणि तिकडल्या थंडीमध्ये एवढा फरक असतो की तिकडची थंडी आपल्याला सहन होत नाही. जॅकेट पण मी घेऊन गेलो नव्हतो, कारण माहीत नव्हतं की 1 तासात माघारी येईल असं वाटलं, पण नाही. थंडीमुळे आणि रात्री थंडी आणि प्लस पाऊस. आपल्याकडे कसं थंडीमध्ये पाऊस पडत नाही, पण तिकडे थंडीमध्ये सुद्धा पाऊस पडतो. आणि अशा ठिकाणी ड्युटी होती की तिथं आडोसा पण नव्हता आणि कुठं उभा पण येत नव्हता. पूर्ण रात्र भिजत आणि थंडीमध्ये काढली.
रात्री असं वाटायचं की कुठेतरी थोडीशी तरी आग असावी, शेक पायाला शेक बसावा, थोडंसं कुठेतरी उभीच्या ठिकाणी असावं, कारण एवढी थंडी वाजत होती. पूर्ण थंडी हळूहळू पायातून खाली पूर्ण कमरेपर्यंत आली आणि पूर्ण शरीर जाम. ज्यावेळी सकाळी 6-7 वाजता आलो, 1 तास स्लिपिंग बॅगमध्ये झोपल्यानंतर सुद्धा थंडी गेली नाही शरीरातून. बर. हां, मग मला सांगा, ह्या गोष्टी असतात म्हणजे या बर्फामधील जवानांच्या बाबतीत कसं होत असेल. तुमची पोस्टिंग आम्ही असं ऐकलं की सियाचीन मध्ये पण काहीतरी झालेलं होते. ती सियाचीन काय म्हणजे कुठं आहे किंवा कसं आहे? सियाचीन म्हणजे मायनस मध्ये टेम्परेचर असतं, 20-30-40 मायनसमध्ये -4ला बर्फ होतो, तर -40ला काय होतं, तिथं पंछी पक्षी झाड काही सुद्धा नाही तिथं. बर. श्वास घ्यायला सुद्धा तिथं तकलीफ होते. बर. तुम्ही जर इथून 4 पावलं चालला तर तुमचा श्वास बाहेर पडतो. बर. तुम्ही तिथं पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. तुम्हाला बर्फाचं पाणी गरम करून तिथंच प्यावं लागतं. तर अशा ठिकाणी ड्युटी ज्या वेळेला नोव्हेंबर डिसेंबर वारा सुटतं त्या टायमाला तुम्ही पूर्ण बर्फाची लादीच्या लादी अशा पूर्ण तुमच्या ह्याच्यावरून येतात. बर. तिथं दिवस काढणं म्हणजे म्हणतात ना, जिवंतपणी जर नरक बघायचा असेल ना, सियाचीन तर तो सियाचीन आहे. युट्यूबवरती तुम्ही फक्त सियाचीन ग्लेशियर जर टाकलं आणि त्याच्याबद्दल ऐकलं तर तुमच्या अंगावर रोंगटे खडल. एवढं सियाचीन नाव एवढं दिसायला छान वाटतं सियाचीन, पण ते तसं नाही. मग ते आता आर्मीमध्ये असताना ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी वगैरे घ्यायची असते तर ती त्यासाठी काय करावं लागतं आणि किती दिवसाची सुट्टी भेटते वर्षातून? साधारणतः तुम्हाला 90 दिवस सुट्टी असते आर्मीमध्ये. बर. मग ती घेण्यासाठी काय खटपट असते? घेण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगून ठेवावं लागतं की या महिन्यामध्ये किंवा ह्यामध्ये तुमचा प्रोग्राम आहे, हे आहे, ते आहे. जर काम असेल किंवा काय टास्क असेल, काय तुम्हाला जर असेल तर तुमची सुट्टी कॅन्सल बी होऊ शकते किंवा ड्युटीवरनं बोलवलं बी जाऊ शकतं. नसेल तर तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला सुट्टीवरती पाठवलं जातं. बर. सहजासहजी भेटून जाते जर काय नसेल तर? काही नसेल तर सहजासहजी भेटते आणि काय असेल तर भेटत पण नाही. आणि तुम्हाला राहावं लागतं, तुम्हाला त्या सिच्युएशनला सामना करावा लागतो. कारण ओके, आता तिथं तुम्ही पोस्टवर असता, सुट्टी तर सारखी भेटणार नाही. मग जे सण असतात ते तुम्ही सण तिथे साजरे करता का? A to Z. बर. A to Z सण साजरे केले जातात सगळ्या बांधवांचे. त्यात असं बघितलं, जात धर्म सगळ्यांचेच केले जाते. मगाशीच मी म्हणालो की हिंद देश के निवासी सभी जने के रंग रूप वेशभूषाच्या याने के. आपल्याला धर्माशी जातीची काही घेणं देणं नाही. आपल्याला सगळ्यांच्या सणात मिक्स व्हायचं आहे. आता सगळ्यांचे पदार्थ जे सुट्टीला सगळ्यांचे पदार्थ खायला भेटतात सगळ्या राज्याचे. कोई कहा का है तो कोई कहा का है, कोई पंजाब का है, कोण यूपीचा आहे, कोण तिकडच्या मिठाई. हा, बरोबर. कशा पद्धतीने मग सण साजरे करतात? सर्वजण येऊन मिळून मिसळून एकत्र येऊन एकदम आनंदात. म्हणतात ना की अगर कश्मीर में सर्दी ना होती तो राजस्थान में गर्मी भी ना होती. हम भी त्योहार मनाते अगर हमारे जिस्म पे वर्दी ना होती. म्हणजे अंगावर जर आपले कापड नसतं तर आपण सुद्धा म्हणतात गावाकडे असायचं मी सण साजरे केले. पण आम्ही गावाकडचे सण जरी साजरे नाही केले तिथले तर करतो ना. बर. आणि इथं एक सण साजरा करत असेल तर तिथं 10 करतो. बर. ही खुशी आहे. आणि सगळ्या समाज सगळं बघायला भेटतं, सगळ्या प्रकारचे सण साजरे करता येतात. आता बऱ्याच वेळा अशा युद्धाच्या पण परिस्थिती निर्माण होतात. तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये आता तिथं गॅरंटीच नाही, थोडक्यात अशी पद्धत आहे, राईट? कुठून गोळी येईल, कधी लागेल हे सांगू शकत नाही. अशा सिच्युएशन मध्ये तुमचे म्हणजे जी मानसिकता कशा असतात किंवा तुम्ही सकारात्मकता कशी बाळगता? या टायमिंगला असं वाटतं की आता काय होणार आहे किंवा होणार आहे. जे लिहिलंय ते कधी चुकत नसतंय आणि आपलं कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडायचं तर आहेच. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून रस्ता कव्हर करत जाणे आणि यशाला गवसणे एकच टार्गेट असतं. त्यात बघितलं जात नाही की मी जाणार आहे किंवा मी राहू ना राहू याचा विचार केला जात नाही. मंजिल फक्त टार्गेट. जर टार्गेट 1 नंबर आहे दिले तर 1 नंबरला पोहोचणं कर्तव्य त्यात बघितलं जात नाही. मग त्यात काय होईल? अशा वेळेस घरच्यांची आठवण नाही येत? आठवण येते. ते आज संध्याकाळी आठवायचं, जाताना थोडं आठवायचं, जिथे वेळ रिलॅक्स मिळेल तिथं आठवायचं आणि आपल्या टार्गेटला पोहोचायचं. तिथून यशस्वी होऊनच बाहेर येऊ ही उमेद ठेवून जायचं.
एकच मोठो असतो, एकच मोठं ठेवायचा की यशस्वी भव. गावाकडचे लोक वगैरे किंवा माणसं असतील ते एक जवान म्हटलं घाबरतात. हां, मग जवान खरंच रागीट असतात का तसं काय नसतं? जोश जज्बा जुनून बरोबर आर्मी. माणूस तसा दिसतो तसा नसतो. जिथं प्रेम आपुलकी आहे ना तिथं आपुलकीच, जिथं द्वेष आहे तिथं त्याच्या 4 पट द्वेष असतो. बरोबर. त्यांच्या डोळ्यामध्ये 24 तास पाणी असतं. 24 तास कुठलाही जवान, जर तुम्ही कुठले आपल्या भागात नाहीत पण ज्यावेळेस आम्ही कुठं रस्त्याने प्रवास करतो आमच्या गाडीमधून लोक आम्हाला जाताना टाटा जय हिंद करतात. रिस्पेक्टफुली त्यांना आमचं काम आहे शिरडू देणं. का की त्यांना माहिती आहे की आपल्या देशाचे सैनिक आहेत आणि आपल्यासाठी झटतात. कठोरताही नसते. लोकांना वाटतं की हा वर्दीवाला माणूस आहे, रागीट असेल, असा असेल तसा असेल, पण तसं काही नसतं. जवानांसारखा मन मिळावं किंवा एकदम अश्रूधारी व्यक्ती कोणी नसेल त्यांच्या डोळ्यामध्ये कंटिन्यू. कारण प्रत्येक हा जवान आपल्या परिवारापासून लांब असतो आणि त्याच्यामुळे तोचा स्वभाव एवढा नाजूक बनलेला असतो ना, हे तो कोणाचा नसतो. तसं काही नसतं. आता जवान अशा परिस्थितीत राहतात की त्यांना ऑप्शन नसतात किंवा पर्याय नसतात, कुटुंबापासून लांबच राहावं लागतं. तर अशा वेळेस देशातल्या देशवासियांकडून तुमची काय अपेक्षा असते? कशाबद्दल? जवानांबद्दल त्यांनी काय केलं पाहिजे किंवा अशी काय अपेक्षा असते तुमची जवानांची? देशवासियांनी तुमच्याबद्दल तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? देशातील लोकांनी आपल्या जवानांची इज्जत करणं हे गरजेचं आहे. कारण एक जवान सीमेवर आहे आज म्हणून आपण इथं सुखरूप आहे. बरोबर. एखादा जवान जर आपल्या गावी आला किंवा कुठे जरी कुठल्या भागात आला तर त्याची रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं. जर तुम्ही आज आदर केला तर तो 100 शत्रूशी भिडू शकतो. बरोबर. तुमच्याकडून काय मागितलं त्याने आजपर्यंत? जवानाने तुमच्या गावातल्या लोकांकडून काय मागितलं? काहीच मागत नाही. की फक्त अभिमान आणि स्वाभिमान या 2च गोष्टी आहेत त्या द्या. बरोबर. तो स्वतंत्रपणे लढू शकतो, खंबीरपणे लढू शकतो आणि देशाचं नाव टॉपला नेऊ शकतो. तुम्ही देशवासियांना काय सांगाल? देशवासियांना मी असं सांगेन की आम्ही सर्व जवान आपल्या देशातील लोकांसाठी एवढ्या आत्मीयतेने लढतोय. आणि आज पाहायला गेलं तर बघतोय की आपल्या समाजामध्ये म्हणजे देशात सगळीकडे एक जातीवादासाठी भांडणं होत असतात. बरोबर. आम्ही तुमच्यासाठी, आम्ही या भारतातील जनतेसाठी आमच्या छातीवरती गोळ्या झाडायला तयार आहे. बरोबर. आणि समाजामध्ये आज जातीसाठी भांडणं होतात, जाती धर्मामध्ये भांडणं, द्वेष, एकमेकांमध्ये भांडणं होत राहतात. याच्यातून आम्ही काय घ्यायचा निष्कर्ष? आम्ही कोणासाठी लढायचं? मग बरोबर. आम्ही तिथं लढतोय, तुम्ही इथे लढताय, मग आम्ही का तिथे लढू? बरोबर. आमचं जवानांचंच कर्तव्य आहे का की आम्ही देशासाठी लढायचं, तुम्ही स्वतःमध्ये एकमेकांसाठी लढायचं? तुमचं काय कर्तव्य? बरोबर. देश सांभाळणं फक्त सैनिकांचं कर्तव्य नाहीये. बरोबर. देश सांभाळणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. जाती धर्मामध्ये तेढ नको आहे कोणी. मी मगाशी तुम्हाला म्हणलं की हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेशभूषा चाहे अनेक हो. याचा अर्थ जर तुम्ही व्यवस्थितपणे काढला तर शेवटी तिथंच आहे. बरोबर. सीमेवरती प्रत्येक जातीचं तिथं जात भेद काय बघितलं जात नाही. प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा आपल्या देशासाठी लढत असतो. आणि आपण गावाकडे बघितलं की जात धर्म केले जाते. तिथं नाही बघितली जात कोणती जात आहे काय. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक ह्याचा माणूस तिथं देशासाठी लढत असतो. बरोबर. तिथे हे बघितलं जात नाही की फक्त तिथे एकच गोष्ट बघतात की हा जवान आहे, जवानाची कोणती जात नसते. जात फक्त एकच आहे, ती म्हणजे भारतीय, तिरंगा आणि भारतीय. बरोबर. हो. तुम्ही इथं आलात, आम्हाला काही गोष्टी तुम्ही चांगल्या, ट्रेनिंग पिरियड कसा असतो, जॉईन झाल्यानंतर काय असते, सुट्ट्या कशा भेटतात, काय या सगळ्या इथं आल्याबद्दल तुमचं रियालिटी सॉफ्टवेअर तर्फे खूप खूप आभार. जय हिंद. जय हिंद सर.